प्रेमाची वारी। परोपकार करा, परस्त्रीला माते समान भगिनी समान समजा, कारण जी स्त्री असती ती आपली माता असती, भगिनी असती, तिला आई समान समजलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय केलं? कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला खना नारळाने ओटी भरून काय केलं? पाठवून दिलं। त्याच्या केसालाही धक्का लागू दिला नाही। ज्यांनी भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार केले असे स्वामी विवेकानंद, त्यांनी देखील काय केलं? परस्त्रीला माते समान भगिनी समान मानलं। का? नारी निंदा मत करो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए राम लखन हनुमान। म्हणून नारीची काय करा? आदर करा, तिचा सत्कार करा, तिला नेहमी पाठिंबा द्या, कारण यत्र नारीस्तु पूजते रमन्ते तत्र देवता। म्हणून नारीचा काय करायचंय? आदर करायचंय। पुढे महाराज सांगतात, भूतदया गायी पशुचे पालन, तान्हिल्या जीवन वना माझी। ते सांगतात की गायीचे, पशुचे काय करा? पालन करा, कारण गाय जी आहे ती आपली माता आहे, त्या मातेचं काय करायचंय? पालन करायचंय। पुढे महाराज सांगतात, शांती रूप नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे। आपल्या वडिलांचं महत्व वाढवायचंय। ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मराठा कुळाचं महत्व वाढवलं, औ सावता महाराज, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्यता दिली का? साठविला दाता त्रैलोक्याचा। म्हणून त्यांच्या आई वडिलांना धन्यता दिलेली आहे। आणि पुढे ते सांगतात शेवटच्या चरणामध्ये, परमपद अनेक तपश्चर्या करून वैराग्य करून जे प्राप्त होत नाही ते आपल्या संसारिकांना इथेच प्राप्त होतं। आता कृपया करून सगळ्यांनी हात वरती घ्यायचे, टाळी वाजवायची, नामस्मरण करायचंय। विठोबा रखुमाई, 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 जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा। प्रभू प्रिय सज्जनांनो, आज जो सेवेकरता घेतलेला जो अभंग होता तो मला जास्तीत जास्त तरुणांसाठी सांगायचा होता, म्हणून मी या विषयाकडे वळाले होते। जर आपण पाहिलं तर या तरुणांना मी संदेश देऊ इच्छिते की आपल्या आईवडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा। आणि मी या फक्त मराठी या वाहिनीचेही आभार मानू इच्छिते, कारण या वाहिनीने आपल्या संतांचे विचार या भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करत आहेत, म्हणून यांचेही आभार मानते। माझ्यासोबत आणलेले सगळे गुरुजन मंडळी यांचे देखील मनापासून आभार मानते। आणि इतकंच तुम्हाला हात जोडून सांगू इच्छिते की आपल्या आईवडिलांची सेवा करा, आपल्या माता पितांना विसरू नका, आणि एकदा तरी पंढरपूरची पायी वारी करा, कारण त्यामध्ये जे सुख आहे ते इथे नाही, तो सुख सोहळा स्वर्गी नाही। आजच्या तरुणांसाठीच मी हा आजचा अभंग जो निवडण्याचं कारण होतं ते म्हणजे आजचे तरुण जे व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत, त्या तरुणांना या वारकरी संप्रदायाकडे
वळवण्याचं काम आपल्याला सगळ्यांना मिळून करणं तेवढं गरजेचं आहे. आणि ज्या साधू संतांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या साधू संतांचं आपण एकदा भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 तुकाराम. सगळे जे वारकरी आहेत ते वारीसाठी जातात. अहो किती तो आनंद असतो. तो सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गातही तो आनंद मिळणार नाही असा सुख सोहळा त्या वारीमध्ये असतो. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करते की एकदा तरी वारीला गेलं पाहिजे. कारण वारकरी कोणाला म्हणतात? जो प्रत्येक गोष्टीवर वार करतो तो वारकरी आहे. अहो उन्हावर वार करतो, पावसावर वार करतो, प्रत्येक गोष्टीवर वार करून तिथपर्यंत पोहोचतो. कशासाठी? त्या पांडुरंग परमात्माचा एकदा तरी चेहरा आपण पाहायचा आहे. कारण सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, त्याला आपलासा करायचंय, त्याला एकदा तरी डोळे भरून पाहायचंय. मनामध्ये फक्त एवढं असतं. म्हणून कशाचीही तमा न बाळगता, कधी पायात चपला नसतात तरी देखील ते चालत राहतात, अखंड नामस्मरण करत राहतात. कुठलं? ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. एकदा तरी वारीला गेलं पाहिजे. जसं बघा घरात लहान मूल असतं, भाकरला काकर म्हणतं तरी त्याची आई म्हणती वाह माझं मूल किती गोजीरवानं किती गोड बोलतंय, मी पण तुमची मुलगीच आहे ना? अहो मोठ्याने बोला, मी तुमच्या घरी येणार नाही, मी तुमची मुलगीच आहे. म्हणून माझं जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दुश्मनाला परत करा, माझं जे बरोबर असेल ते तुम्हा सर्व मायबापांचं. म्हणून माझी जी सेवा आहे शेगावचे योगी गजानन महाराज यांच्या चरणी मी अर्पण करते आणि इथेच माझ्या सेवा थांबवते. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 वरदे विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, संत तुकाराम महाराज की, महाराज की जय. देवाची ये द्वारी कीर्तनाची वारीच्या आजच्या भागात आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा भेटूया काया वाचा मने ईश्वर चरणी लीन होण्यासाठी आणखीन एका कीर्तनकारासोबत. तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी.